नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहोत. बदलापूर पूर्व न्यू डीपी रोडला येत असताना जो काही आपला कॉमन मॅनचा पुतळा आहे तो सध्या आता या ठिकाणी काढण्यात येतो आहे. नेमकं काय कारण आहे अद्यापही स्पष्ट जे आहे ते होत नाहीये. परंतु या ठिकाणी आजूबाजूला जो काही परिसर आहे तो रस्ता देखील तोडण्यात आलेला आहे, आपण बघत आहोत. आणि आता हे जे काही कॉमन मॅनचा पुतळा आहे तर तो तोडला नाहीये, परंतु बहुतेक तो जशा त्याचा स्थलांतर करत आहे की त्याला काढताय तिथून किंवा या ठिकाणी सुशोभीकरण केलं जात आहे, काही अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. परंतु आजूबाजूचं जे काही कॉमन मॅन संकल्पना आपण बघत आहोत या ठिकाणी. काय कुठे कुठे सरकायचं सांगितलंय, काही माहिती आहे का? काढून साईडला ठेवायचं, व्यवस्थित बनवायचं. मग परत इथे हाच लावणार आहेत का? छान. तर असं माहिती मिळते आहे की या ठिकाणी सुशोभीकरण जे आहे ते पुन्हा नव्याने करण्यात येणार आहे. आणि हा जो काही आपला कॉमन मॅनचा पुतळा आहे तर तो पुन्हा याच ठिकाणी लावण्यात येणार आहे असं सांगितले जात आहे. परंतु आता बघणं जे आहे ते गरजेचं ठरणार आहे. याच ठिकाणी आपण जर बघत असाल तर या कॉमन मॅनच्या हातामध्ये पहिलं तुटलेलं आहे मॅडम, पहिलं तुटलेलं. आम्ही जेव्हा आलो नाही तर तेव्हा तेव्हा नव्हती ना. तर अगोदर आपण जर बघत असाल तर हे बघा, कॉमन मॅनच्या हातामध्ये आपल्याला या ठिकाणी एक छडी जी आहे ती पाहायला मिळत होती. ती देखील तुटलेली आहे, परंतु यांचं म्हणणं आहे की ती इथे येण्याच्या पूर्वीच जी आहे ती तुटलेली होती असं. सुशोभीकरण जर बदलापूर शहरातील चांगल्या पद्धतीने ठेवले जात असतील तर खूप चांगली गोष्ट आहे. परंतु जर 1-2 वर्षांमध्ये सुशोभीकरण टिकवणं मुश्किल होत असेल, कठीण होत असेल, तर मग आता याला पर्याय काय? तर आपण सध्या बघत आहोत की आजूबाजूचा जो काही सध्या जे काही कंपाऊंड केलेलं आहे किंवा जे काही स्मारकाची भिंत आहे, ही बघा छोटीशी जी काही भिंत आहे आजूबाजूचं, तर ते चांगलं आहे. मात्र हे का तोडले जात आहे हे काही स्पष्ट होत नाहीये. याच ठिकाणी जर व्यवस्थितरित्या साफसफाई करण्यात आली असती तर होऊ शकतं की हा जो काही कॉमन मॅनचा पुतळा आहे तर तो चांगल्या पद्धतीने दिसला असता. परंतु माहित नाही, असं सांगितलं जात आहे की नव्याने सुशोभीकरण जे आहे या ठिकाणी केलं जात आहे. मोठं जेसीबी सुद्धा आलेलं आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. हे फक्त एका या ठिकाणापुरतं मर्यादित नसून अनेक परिसरांमध्ये जे काही स्मारक असतील किंवा जे काही आपले सुशोभीकरण करण्यात आलेले आहे त्यांना कुठेतरी व्यवस्थितरित्या मेंटेन केलं जात नाहीये का, असा खूप मोठा प्रश्न जे आहे बदलापूरकर उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जर व्यवस्थितरित्या या सुशोभीकरणला चांगलं नीटनेटकं ठेवलं असतं, साफसफाई केली असती तर हे तोडण्याची गरज वाटत नाही या ठिकाणी असली असती. परंतु असेल, काही योजना असतील कदाचित किंवा काही संकल्पना असतील, पुढचं दूरदृष्टी असेल, त्यामुळे सध्या हे काम या ठिकाणी हाती घेण्यात आलंय. परंतु एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बदलापूरकर हा प्रश्न उपस्थित करत आहेत की जे काही सुशोभीकरण आहे तर ते चांगल्या रीतीने कधी मेंटेन केले जाणार. असे अनेक जे काही हे आहेत पुतळे आहेत बदलापूरमध्ये सुशोभीकरणसाठी चौकामध्ये सुशोभीकरण करण्यात आलेले आहे, मग ते अशाच पद्धतीने धूळखात का पडतात. आता हे जे काही आजूबाजूला तोडले जातोय, हे बघा या स्मारकाच्या या पुतळ्याच्या ज्या काही भिंती आहेत त्या तोडले जात आहेत आजूबाजूचं. तर सुशोभीकरण जे ते तोडले जात आहे, या सुशोभीकरणाच्या भिंती तोडल्या जात आहेत, परंतु त्या आपल्याला खराब झालेल्या पाहायला मिळत नाहीये. आता ही जर कधी आपण फरशी बघाल तर ही काही खराब झालेली पाहायला मिळत नाहीये. मग बदलापूरकरांचा संतापजनक प्रश्न असा येतो आहे की जर या ठिकाणी स्वच्छ धुतलं जरी असतं किंवा या सुशोभीकरणाला चांगलं क्लीन जरी केलं असतं आणि व्यवस्थित नीटनेटकं ठेवलं असतं तरी सुद्धा झालं असतं, परंतु आता नव्याने पुन्हा सुशोभीकरण का केलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.